काय झाला होतोय वर्क इन प्रोग्रेस. एवढी कॅडबरी घेतलेली फक्त. ही कॅडबरीवर कोण हवी रे? एक काजू बदाम खायचे, ड्रायफ्रुट्स आणि तब्येत बनवायची नाही का. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आज मस्तपैकी सकाळी मी आलो होतो डायरेक्ट निखिलच्या घरी, कारण की उठलो आणि डायरेक्टली तयारी करून इकडंच निघून आलो. सिटी लिंकने जत्रापर्यंत आलो आणि ते मला घ्यायला आले होते. रितेश आणि हा होता हा निखिल घर झाडतोय पा. हे त्याचं घर आहे. तर मग तो म्हणे येशील तर ये म्हणे. तर मग रूमला पण कोण नव्हतं, तर म्हटलं चला डायरेक्टली मी इथे येऊनच डायरेक्ट ब्लॉग चालू केला आज. आणि विषय असा होता, काल काय आपला ब्लॉगरने रिअली सॉरी, कारण की दिवसभर इतका पाऊस चालू होता. आमच्या घरी चक्र होते काल. मी चक्रानं जाणार होतो गावाकडे, बट दिवसभर तयारी करून बसलो. मी सकाळपासून तयारी करून बसलो. पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. थांबलाच नाही. आम्ही 5-5:30ला जेवणाला गेलो मेसला. इतका जबरदस्त पाऊस होता, बाहेर निघायचं तर कामच नाही. आणि विषय असा होता, छत्री बी नव्हती रूमला. छत्री राहिली असते तर मी एक वेळा निघून पण गेलो असतो, बट पाण्यापासूनच पण काय जाऊ नाही म्हटलं. मी तिकडे गावाकडे चक्रांचा कार्यक्रम पण मिस केला. आज वातावरण थोडं मस्त होतं, तर म्हटलं चला जाऊन येऊ. काय म्हणता निखिल आणि रितेश पण बोलत होता, ये म्हणे इकडे आमच्याकडे, आम्ही तुमच्याकडे पाहुणे येतो, तू आज आमच्याकडे पाहुणे म्हणे. असा विषय होता. काय आज नाशिक रेड अलर्ट मध्ये, रेड अलर्ट का बरं? पावसामुळे काल पाऊस जास्त झाला. हा हे पाहिजे खबरी आहे, असा विषय आहे. एका घर झाडून टाकले पाहुणे बी निखिलनी. आम्ही क्लास करून आलो, तू लवकर फोन केला असता तर आम्ही क्लासला गेलो नसतो माहिती. हा आज जाऊ दे ना, बरं झालं मी आल्यावरती फोन केला. मी नेमका आलो, त्यांचा क्लास सुटला, ते बरे काम झालं, काही विषय नाही. आता आलोय थोडस मस्तपैकी पाहुण्याला चहा बी द्या तुम्ही. करू ना चहा, चहाची इच्छा आहे. चहा बनवाशाल का? काही विषय नाही. ए भाऊ, पाहुणे किचन मध्ये आले तर चालेल का? चालेल ना. आचार्य कोण आहे चहाचा? पाहुण्यांसाठी आपण चहा ठेवू. कोण आहे आचार्य? कोण आहे? रितेश. येतं का रितेशला चहा? बा डायरेक्ट दूध गरम. आचार्य तर बेकारचे. प्युअर दुधात चहा ठेवतो आम्ही, डायरेक्ट प्युअर. काजू बदाम मी टाकणार आहे का टाकायची चहा मध्ये? मग मी काय म्हणतो, सोनपापडीचा चहा बनव. सोनपापडी आमच्याकडे फक्त चहा आणि पावडर आहे, साखर आणि पावडर आहे. सोनपापडीचा चहा प्यायचा आहे म्हणजे तू आमच्याकडे आल्यावर आम्ही सोनपापडीचा चहा पाचतो. गाईज, हा आमच्याकडे आला सोनपापडीचा चहा पाचतो आणि आम्हाला चहा पावडरचा चहा पाचतोय. चुकीचं आहे. सोनपापडी नाही तर काजू बदामचा चहा पाहिजे मला. साखर मोजी मापी टाक बर का. घरगुती मुलगा आहे काम करणारा, चालेल का? चालेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे असे काम करतो. बाकी त्याचे आई वडील गावाकडे गेलेली आहे, बट घरी एकटा जातो. पण हे बघा साफसफाई एकदम क्लिअर कट करून ठेवतो घराची. पडदे बिडदे एकदम हे बा दिवाबत्ती करतो. सकाळी दिवाबत्ती केली, असा चहा बी असा आवडणीवर करून ठेवतो. सगळं एकदम चांगलं आहे बा त्याचं. एक वेळ तुम्ही त्याचा चेहरा बी बघून घ्या. मुलगा आहे, चालेल तर सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा. काय झाला चहा? होतोय वर्क इन प्रोग्रेस. देखो सोनपापडीचा चहा आहे बघा गाईस. हा पण घरगुती मुलगा आहे, हा पण लागेल तर सांगा. फायनली गाईस आपला चहा रेडी आहे. हे बघा, चला गा आचारी. प्युअर दुधाचा चहा आहे ना, गाणी तर खाली परत. गाईज, मला किचन मधून हाकलून दिलेलं आहे. म्हणे तो हॉल मध्ये जाऊन बैस, म्हणे तू पाहुणा आहे म्हणे आमच्याकडे, तू जास्त चाय नको करू म्हणे. घ्या पाहुणे तुमच्यासाठी चहा. चहा आणला गॉगल लावून चहा. अरे बापरे, काय विषय नाही. मिस्टर बीसी चहा वाला. अरे बाप आहे. तर आम्ही रोज हॉटेलला चेस करतो, आज घरी करू नये का? करा चेस. चेस काय विषय नाही. अरे सोनपापडीचा चहापेक्षा गोड आहे, मनाने ठेवलाय ना, काही विषय नाही गाईज. एकदम जबरदस्त चहा आलाय भाऊने, मनाने ठेवलेला आहे. एकदम सोनपापडीचा चहापेक्षा भारी लागतो नाही का? काय रे आजारी पडला? हा भाऊ, पाऊस इतका पडतो. मला बी जबरदस्त सर्दी येऊन लागली. पावसामध्ये जाऊन गेलो. ह्या गोळ्या घेणार दोन दिले आहेत यार. काय हे घे मग काय आता.
पहिले कोणती घ्यायची रे? काही जबरदस्त जाम आहे बरं का. पावसामुळे ना इतकी सर्दी झालेली काही सांगायचंच काम नाही डायरेक्ट. कोणती? हा ही छोटी वाली घे. गोळी घेऊन काय पळायला लागशील का रे? नाही रे, ना 2 गोळ्या घ्यायच्या. गोळी घेतो मी. खा जाओ. मला दुखी काय ते डोकं दुखी राहील. रूम वरती थोडा जाम झाला होतो काही. चला म्हटलं थोडा फ्रेश होऊन येऊ. मित्राकडे जाऊन ये म्हणे ये आमच्याकडे. तर मग आलो होतो. बट वातावरणमुळे ना त्या दिवशी माझ्याकडनं कुठे म्हटलं गेलं की आता मोकळं झालेलं आहे. उन्हाळा चालू झाला परत ते चालू होऊन गेलेलं आहे. काही नाही असं 2 मिनिटात असं म्हणजे उठलो आणि सगळं चेंज होऊन गेलं. नाही परवा रात्री 6:30 पासून पाऊस चालू झाला. आम्ही रात्री जेवायला पण गेलो नाही. दुसऱ्या दिवशी दिवसभर पाऊस चालू. आम्ही 5 वाजता जेवायला गेलो डायरेक्टली. इतका जाम कार्यक्रम होऊन गेला. आता मी हे बघा ही सर्दी वेगळी. हे वातावरणाचे ऊनच जातं असं तब्येत वगैरे बिघडून जाते. ओलं होऊन जातं डोकं. काल पण डोकं ओलंच झालं कारण की पाऊस बंद नव्हताच. पावसातच गेलो होतो आम्ही जेवायला पण. त्याच्यामुळे परत सर्दी होऊन लागली नाही का. तर काही आता आम्ही बसून थोडं बोर झालो होतो. तर म्हटलं चला इथून फिरून येऊ. तर रितेश म्हणे आपण डीमार्टला जाऊ म्हणे. डीमार्ट जायचा प्लॅन चालू आहे. चला डीमार्ट. गॉगल बिगल लावून तयारी पाहू शकता. इकडे बी कपडे घालणं चालू आहे आणि मी तर चांगले कपडे घातलेले. तर मग आता जाऊ आपण डीमार्टला जायचं. मग तिथं जाऊन काय सीन होतं तुम्हाला दाखवतो तसा. तर काहीच आम्ही जाणार आहे आता शाईन वरती. मस्तपैकी वातावरणाचा आनंद घेत. पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. बनवते चालू झाली. रस्ता बघा तुम्ही किती जबरदस्त आहे. एकदम VIP रस्ता आहे. काहीच विषय नाही डायरेक्ट. आणि ऐसा घर हे निखिल का. तर मग चला आता गेट बीट खोलला गेला आहे आणि पाऊस काय साथ सोडायला तयार नाही. जबरदस्त आहे बघा. असा पाऊस चालू आहे आणि तो चालूच राहणार आहे. तो काय बंद होणार नाही कारण की आमचं नशीबच गांडू आहे नाही का. बाहेर निघायचं ठरलं की पाऊस चालू होणार आता. असं सीन. बाकी आपल्याला हे झाड खूप आवडले काहीच. हे बघा भारी झाड आहे नाही का. गार्डन मस्त बनवलंय रे निख्याने. इकडे नारळाचे असं गार्डन आहे. VIP रस्ता आहे बघा सांभाळून. फायनली गाईज आम्ही निघालो आता. पावसात का होईना एवढा जास्त नाही पण येतोय नाही का. जात करत थोडं ओलं होऊन जाऊ आम्ही. आणि रितेश दादा गाडी चालवणार आहे. हे बघा आळू चालव बरे. रस्ता डांबरी का गेलो मी. एक तर वाईट पॅन्ट घातलेली. माझा किस्सा होऊन जाईल आज. तर थोडं फार मी 19-20 झालं तर वाईट शर्ट घातलाय. हा हे बघा इकडे व्हाईट शर्ट इकडे व्हाईट पॅन्ट. थोडा आधी किस्सा झाला डायरेक्ट शो आमचा. काय डीमार्ट फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि आपण मेन रोडला लागून गेलेलो आहे. 5 मिनिटात डीमार्टला पोचून जाऊ आपण. काही विषय नाही आता नाही का. गाईज फायनली आपण डीमार्टला पोचलोय आणि हे जत्रा हॉटेलचा डीमार्ट आहे एवढा असा. फायनली पोचून गेलेलो आहे. काय नाही टाइमपासला आता फुल तिथे एन्जॉय करू आम्ही. पुढे लावतो रे पार्किंग. तर मग असा सीन आहे इथं थोडा इकडनं पार्किंग भेटली लावून देतो आता आम्ही. फायनली पार्किंग भेटली. चला मग आता चलो. काय रे गॉगल काय लावतोय तू? अरे मला तर वाटतोय अर्धा डीमार्ट याच्यातच घेऊन घेणार आहे निखिल. काय रे निखिल एवढं नाही मग काय घ्यायचंय आपण आता जेवण आपण पावसाचा ओलावत होता म्हणून काय लावत होता. आता चष्मा लावून घेतला. डीमार्ट सगळ्यात मोठं डीमार्ट आहे काय नाशिक मधलं. नाशिक निखिलला प्रॉब्लेम आलेला आहे त्या वस्तू काय प्रॉब्लेम आलाय. काय प्रॉब्लेम आलाय रे. अरे आम्हाला प्रॉब्लेम ये ना मग काहीतरी उचल. ते पाहिजे एक एवढी कॅडबरी घेतलेली फक्त. ही कॅडबरीवर कोण हवी रे. एक कॅडबरीवर कोणाचं भलं होईल काय रे. तब्येत बनवायची. काजू बदाम खायचे ड्रायफ्रुट्स आणि तब्येत बनवायची नाही का. काय नाही घेऊ शकत आपण. का बरं लिमिटचे प्राईस पाहून घ्या. काय घेऊन टाकू बोल घ्यायचा का. मॅगी घ्यायची का. अरे मॅगी घ्यायची का आपल्याला. मॅगी उभा घेऊन घेतली रे बाई. निखिल दादा डायरेक्ट ऑन फायर आहे डायरेक्ट. आता काहीच विषय नाही. डायरेक्ट बोललो ना अर्धा डीमार्ट डायरेक्ट कॅरी मध्ये आज काही विषय नाही. ए सॉस
नाही सॉस नाही एवढा जास्त होऊन जाईल तो. जास्त होऊन जाईल. घरी छोटं पॅक घेऊ आपण. काही विषय नाही. थोडा अभ्यास करायचा आहे त्यामुळे हा स्टेशनरी काहीतरी घेऊन घे. पकड रितेश कोणता पेन घेतो. पेन घ्यायचा. कोणता पेनची सवय आहे तुम्हाला. मला हा या पेनची सवय आहे, ठीक आहे. घेतली का पेन. बेकार अभ्यास होणार आहे तुम्ही. कॅल्क्युलेटर चालू करून पाहू बघा आपण. हे बा चालू आहे रे. घेणार आहे पेन घेणार आहे. तर काही आम्ही पेन घेणार. आता कपडे घ्यायला जातो. टी शर्ट वगैरे पाहतो काहीतरी आवडले तर घेऊन टाकतो. अरे बापरे बरेच कपडे काहीतरी घेऊन टाकू बरं का. असं वाटतंय आता. ए बा 129 गाईज. स्वस्त आहे पण मग चांगले नाही वाटत आहे, नाही का. घेऊन टाकू. रितेश बी बघायला सुरातून गेलेली आहे. काय रे घेतोय काहीच कपडे काय घेऊन ये. कपड्यांकडे बघितलं का घ्यायची इच्छा होऊन जाते. काय कपडे घेणार काहीच. एक रेड अलर्ट भेटलेलं आहे इथं. ब्लॉगिंग नाही करू शकत आपण. व्हिडिओ पण नाही काढू शकत म्हणून मी काही इथला सीन आता तुम्हाला दाखवू शकत. आय एम रिअली सॉरी गाईज.